मिरजेत माजी सभापती सौ अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा। मिरज शासकीय रुग्णालय येथे रुग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्ही डिश आणि सेटअप बॉक्सचे युनिट प्रदान। आज दिनांक 2 जून 2025 रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माजी समाज कल्याण सभापती सौ अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला। या सामाजिक उपक्रमांमध्ये श्री राम मंदिर, साईनंदन कॉलनी, मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आलं। तसेच मालगाव येथील दिव्यांग भगिनी माया नितीन कुलकर्णी यांना दिव्यांग सायकल प्रदान करण्यात आली। ही सामाजिक बांधिलकी जपत असताना शासकीय रुग्णालय मिरज येथे श्री सागर वनखंडे आणि सहकाऱ्यांमार्फत गेल्या अनेक वर्ष बेड, ऑक्सिजन मशीन तसेच उपयुक्त मेडिकल साहित्यांची देण होतच असते आणि हीच रुग्णसेवा अविरत ठेवून रुग्णांना सोयी सुविधांसोबत मनोरंजनाची साधने मिळावीत याकरिता मिरज शासकीय रुग्णालय येथे प्रत्येक वॉर्डकरिता टीव्ही डिश, सेटअप बॉक्सचे युनिट प्रदान करण्यात आले। याबद्दल सिव्हिल प्रशासनाने आणि रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले। हे मनोरंजनाचे साधन रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल। यावेळी मोहन वनखंडे सर, मिरज शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक, गृह उपाध्यक्ष, व्हाईस डीन रुपेश शिंदे, मलगावचे माजी सरपंच राजूमामा सलगरे, दिगंबर जाधव यांच्यासह मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या समाज कल्याणच्या माजी सभापती सौभाग्यवती अनिता वनखंडे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत, ज्याच्या की मध्ये आपण श्रीराम मंदिरामध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। तसंच एका मालगावमधल्या दिव्यांग मुलीला व्हीलचेअरची आवश्यकता होती, तीही आता वाटप केलं। आणि आपल्याला माहीत आहे की मिरज किंवा सांगली जिल्ह्याची ज्याची रुग्णवाहिनी म्हणतो आपण, जे रुग्णांसाठी एक दैवत बनलेलं आहे, ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल। या हॉस्पिटलचे डीन सर, त्याचेच बरोबर रुपेश सर आणि सर्व माझे सहकारी, या वाढदिवसानिमित्त आम्ही या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला दरवर्षीच काही ना काहीतरी सामाजिक भान ठेवून वस्तूचं वाटप करत असतो। गेल्या वर्षी आम्ही टीव्हीचं वाटप केलं होतं। याही वर्षी टीव्ही संच बरोबरच त्यांचं डिशच्या आज वाटप इथं प्रदान करतोय। टाटा प्लेचे आम्ही डिशही देतोय की जेणेकरून गोरगरीब रुग्ण इथं उपचार घेत असतात आणि जेव्हा ते इथं दवाखान्यामध्ये ॲडमिट असतात तेव्हा त्यांच्या मनोरंजनासाठी ही सुविधा डीन सर आणि रुपेश यांनी मागणी केली होती, त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवतोय। खरं तर जेवढं देईल तेवढं खरंच कमी आहे, कारण गोरगरिबांची आज ही ज्या काही आरोग्याच्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्याचं काम मिरज सिव्हिल हॉस्पिटल करतं आहे। तेवढं नावाजलेलं पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं हॉस्पिटल बनतं आहे। मी डीन सर आणि रुपेश सरांना विनंती करेन की अशाच काही आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आमच्या माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या गोष्टी आम्हाला शक्य ते करण्याचा प्रयत्न करू। आज या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम डीन सरने आमचा इथं सन्मान केला, रुपेश सरनी सन्मान केला, त्यावर त्यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।